नमस्कार, मी मनीषाच रेसिपीमध्ये आज आपण पाहणार आहोत पाणीपुरीची रेसिपी। या रेसिपीमध्ये मी पुऱ्यांची रेसिपी जी दाखवली आहे, अगदी परफेक्ट प्रमाण आहे पुऱ्या करण्यासाठी आणि पुऱ्या एकदम कुरकुरीत होतात। त्याशिवाय मी या रेसिपीमध्ये दोन प्रकारच्या पाणी, आंबट गोड पाणी आणि तिखट पाणीही दाखवलेले आहे। त्याचबरोबर बुंदी कशी तयार करायची तीही दाखवलेली आहे आणि रगड्याची रेसिपीही दाखवलेली आहे। तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईबही करा आणि तुमच्या नातेवाईक मित्रमंडळीत शेअरही करा। आता पुऱ्या बघा, अगदी परफेक्ट क्रिस्पी झालेल्या आहेत। तुम्ही मी जे प्रमाण सांगितलेलं आहे ते प्रमाण वापरून अशा कुरकुरीत पुऱ्या करू शकता। त्यासाठी इथे मी 1 वाटी रवा घेतलेला आहे। रवा बारीक मोठा कसाही चालेल। 1 कप रवा इथं घेतलेला आहे। 1 कप रव्याला 1 कप गव्हाचं पीठ घ्यायचं आहे आणि दोन्ही चांगलं मिक्स करून घेऊया। आता यामध्ये पाव चमचा मीठ घालून घेऊया। सगळं व्यवस्थित मिक्स करून अगदी कोमट पाणी घ्यायचं आहे आणि घट्ट पीठ मळून घ्यायचं आहे। अजिबात सैल मळायचं नाही पीठ आणि याला चांगलं 5 मिनिटं तिंबून घ्यायचं आहे। अगदी मऊ होईपर्यंत याला चांगलं तिंबून घ्यायचं आहे। पुरी बनवण्यासाठी पीठ मळणं अतिशय गरजेचं आहे। रवा चांगला मोडला पाहिजे अशा प्रकारे पीठ 10 मिनिटं मळून घ्यायचं आहे आणि आता याला झाकून ठेवूया। पीठ आपलं भिजेतोपर्यंत आपण आंबट गोड चटणी करून घेऊया। त्यासाठी इथे मी 1 कप चिंच कोमट पाण्यात भिजत घातलेली होती। आता तिला हाताने कुस्करून गाळून घेऊया। जवळपास मी अर्धा कप चिंच भिजत घातली होती। यामध्ये 1 चमचा जिरे पावडर, 1 चमचा धना पावडर, 1 चमचा लाल तिखट आणि अर्धा कपाला 1 कप मी इथं गूळ घातलेला आहे। थोडंसं सेंधव मीठ आणि थोडंसं साधं मीठ घालून घेऊया आणि याला आता 1 उकळी काढून घेऊया। चिंच गुळाची चटणी तयार। आता तिखट चटणीसाठी इथे मी 4-5 लाल तिखट मिरच्या घेतलेल्या आहेत। थोडीशी पुदिन्याची पानं आणि मुठभर कोथिंबीर, 5-6 लसणाच्या पाकळ्या, थोडंसं आलं मिक्सरला लावून वाटून घ्यायचं आहे। पहा कन्सिस्टन्सी कशी आहे ती। आता हे वाटलेलं मिश्रण एका पातेल्यात काढून घेऊया। यामध्ये अर्धा लिंबूही पिळायचा आहे, म्हणजे कोथिंबीर आणि पुदिन्याचा हिरवापणा टिकून राहतो। यामध्ये आपण पाव चमचा धनेपूड, पाव चमचा जिरेपूड आणि अर्धा लिंबू पिळून घेऊया। थोडंसं मीठ घालूया
चवीनुसार इथं मीठ घातलेलं आहे आणि थंड पाणी यात घातलेलं आहे। एकदम थंड पाणी किंवा बर्फाचे 2-3 खडे टाकले तरी चालतील। आपलं तिखट पाणीही तयार झालेलं आहे। आता आपण बुंदी घरातच करायची आहे, त्यासाठी इथं मी 1 कप अगदी बारीक पीठ घेतलेलं आहे। डाळीचं पीठ घेतलेलं आहे, त्यामध्ये चिमटभर सोडा आणि चवीपुरतं मीठ घालून चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। अगदी चिमटभर सोडा नकळत घालायचा आहे आणि याला चांगलं फेटून घ्यायचं आहे 5 मिनिटं। आता हे बाजूला ठेवून देऊया आणि आता आपण प्रथम पुऱ्या लाटून घेऊया। आता मी कणकेचे 2 भाग केलेले आहे आणि एक गोळा चांगलं पळपाट भरून लाटून घेणार आहे। एकसारखं लाटून घ्यायचं आहे, म्हणजे कडेला पुऱ्या जाड होणार नाही। फार अगदी पातळही लाटायचं नाही आणि एकदम जाडही ठेवायचं नाही। फार जाड ठेवलं तर पुरी मऊ पडते आणि एकदम पातळ केली तर पुरी कडक होते। म्हणून पारी लाटताना अगदी व्यवस्थित लाटून घ्यायची आहे। आणि आता मी एका छोट्या वाटीच्या सहाय्याने पुऱ्यांना आकार देणार आहे। अशा प्रकारे आपण पुऱ्या करून घेऊया आणि ओला कापड झाकून सगळ्या पुऱ्या एकसारख्या तयार करून घेऊया। पुऱ्या करेपर्यंत मी तेल तापत ठेवलेलं आहे। तेल चांगलं तापवून घ्यायचं आहे। चांगलं कडकडीत तेल तापवल्यावर मगच पुरी सोडायची आहे आणि झाऱ्याने त्याला जरा प्रेस करायची, म्हणजे पुरी टम्म फुगून येते। मी ते 4-4च पुऱ्या तळून घेणार आहे। पहा कशा टम्म फुगलेल्या पुऱ्या आहेत। मी सांगितलेलं प्रमाण वापरलं तर अशाच प्रकारे पुऱ्या टमटमीत फुगून येतात। पहा सगळ्या पुऱ्या अशाच फुगतात। अशा प्रकारे सगळ्या पुऱ्या मी तळून घेणार आहे। बघा पुऱ्या टमटमीत फुगलेल्या आहेत आणि क्रिस्पीही झालेल्या आहेत। आता याच कढईत मी बुंदी पाडून घेणार आहे। झाऱ्यातून थोडंसं पातळ मिश्रण करून बुंदी तळून घ्यायची आहे। आता बुंदी तयार आहे। 2 प्रकारचं पाणीही तयार आहे। आता आपण रगडा तयार करून घेऊया। त्यासाठी मी इथं 2 मध्यम साईजचे बटाटे उकडून घेतले होते, त्याला आता स्मॅश करून घेऊया। आता यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालूया आणि तिखट पाणी, आंबट गोड पाणी, थोडासा कांदा आणि
मीठ टाकून रगडा तयार झाला आपला. तुम्हाला हवा असेल तर आमचूर पावडरही यामध्ये घातली तरी चालेल. सगळं छान मिक्स करून घेऊया. थोडीशी बुंदीही मी यामध्ये मिक्स करून घेणार आहे. थोडंसं आंबट गोड पाणी, तिखट पाणी अजून घालून घेणार आहे आणि आपला रगडा तयार झाला. आता पाणीपुरीसाठी आवश्यक असणारी सगळी तयारी इथं झालेली आहे. पहा, पुऱ्या आहेत, हे आंबट गोड पाणी, हे तिखट पाणी, रगडा, कांदा, पुऱ्या. आता प्लेट सर्विंग करूया. प्रथम पुऱ्या घालूया. रगडा घालून घेऊया. थोडा थोडा रगडा यामध्ये घालून घेऊया. अशा छान छान रेसिपींसाठी मनीषाज रेसिपी चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. शेजारील बेल आयकॉन प्रेस करून ऑल ऑप्शन सेट करा. मी थोड्या कळ्या बुंदी तिखट पाण्यात घातलेल्या आहेत. आंबट गोड चटणी पुरीतनी घालून घेऊया आणि तिखट पाणी भरपूर घालून, वरून कांदा शेव घालून सर्व करूया. बाहेर घालायलाच काय, मी सांगितलेल्या टिप्स फॉलो करून पाणीपुरी करून पहा आणि कमेंटमध्ये रिप्लाय द्या. थोडीशी बारीक शेव भुरभुरून घेऊया. प्लेट तयार. धन्यवाद.